तुम्ही जे एकेकाला गाठून जे असताना मारलेलं आहे ते आणि अमानुष मारलेला आहे, हा तो पोलीस आहे की पोलिसाच्या वेशामध्ये दुसरं कोणी आहे याची असताना आम्ही ती चौकशी करायला सांगितलेली आहे. आणि पोलिसाला सामान्य माणसाला म्हणजे तो दंगलीत नाही आहे किंवा दंगलीच्या 1 किलोमीटर बाहेर आहे त्याला तुम्हाला असणारा मारण्याचा अधिकार नाही किंवा पकडण्याचाही अधिकार नाही. त्याच्यामुळे म्हणून मी अशी म्हणालो की इथे कोऑर्डिनेटेड एफर्ट होतं की अनकोऑर्डिनेटेड एफर्ट आहे, हा याच्यातला सगळ्यात मोठा भाग आहे असं मी त्या ठिकाणी मानतो. आणि म्हणून वकिलांनी असं म्हटलं की ज्यांना मारलेलं आहे आणि हे केलेलं आहे अमानुषपणे त्याच्यासुद्धा केसेस तुम्ही असताना डिस्ट्रिक्ट कोर्टामध्ये दाखल करा.